मी तुम्हाला काल म्हटलं की मी व्हिज्युअलायझेशनचे काहीतरी उदाहरण देईन ज्यामुळे तुमचं मोटिवेशन वाढेल. सो एक एक खूप मोठे न्यूरो सायंटिस्ट आहेत सर जॉ डिस्पेन्झा. त्यांचं खूप लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा जे न्यूरो सायन्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कशा कनेक्टेड आहेत ह्या सगळ्याचा ते स्टडी करतात. बट इथं त्यांच्या लाईफमध्ये हे सगळं व्हायच्या आधी एक चॅलेंज आलं आणि तेच मी चॅलेंज की त्यांनी कसं व्हिज्युअलायझेशन थ्रू स्वतःची हेल्थ मिळवली ह्या गोष्टी मी आज तुमच्याशी शेअर करणार आहेत. सो तुम्ही गुगल करू शकता. जॉ डिस्पेन्झा एकदा चालले होते सायकलवरून आणि त्यांचा एक मोठा ॲक्सिडंट झाला ज्यामध्ये त्यांच्या जी रीढची हड्डी असते, जी बॅकबोन असते ती टोटली डॅमेज झाली होती आणि त्यांना डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्ही आयुष्यभर व्हीलचेअरवर राहाल, तुम्हाला चालायला जमणार नाही. तुम्ही विचार करू शकता की आपल्या बॅक म्हणजे आपला सपोर्ट असतो, आपण त्याच्याशिवाय उभा राहू शकत नाही. आणि मेनली एरियाज की जिथं आपण आपलं ब्रेन आणि बॉडी कनेक्ट होतात, जिथं आपण आपली ब्रेन प्लस बॉडी कम्युनिकेशन करते. सो असा तो बॅकबोन स्पायनल कॉर्ड आहे आणि हीच डॅमेज झाली आणि त्यांना डॉक्टरांनी असं सांगितलं की तुम्ही चालू शकणार नाही, तुम्ही उभा राहू शकणार नाही. बट ऑथर जे डॉक्टर जॉ डिस्पेन्झा आहेत ते खूप असे स्पिरिच्युअल व्हिडिओज वगैरे बघायचेत, लॉ ऑफ अट्रॅक्शनसारखे व्हिडिओज बघायचेत आणि त्यातून त्यांनी हा विचार केला की ओके, मी जेव्हा आईच्या गर्भात होतो तेव्हा माझी बॅकबोन तयार झाली आणि तेव्हा कोणते डॉक्टर तिथं नव्हते की त्यांनी ती बॅकबोन व्यवस्थितरित्या बनवली. सो अशी कोणतीतरी डिवाइन पॉवर आहे जी नॅचरल स्टेट करते किंवा जी हीलिंग करते. सो ह्या प्रकारे त्यांनी विचार केला आणि त्यांनी पुढं रिसर्च केला आणि त्यांना समजलं की ओके, व्हिज्युअलायझेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन अशा सगळ्या गोष्टी आहेत. आणि ते घरात होते, बेड रिडन होते आणि त्यांनी व्हिज्युअलायझेशन करायला सुरुवात केली. ओके, की प्रत्येक एक बॅकबोनमधला प्रत्येक एक मणका जो आहे तो रिपेअर होत आहे, तो प्रिपेअर होत आहे आणि पुन्हा माझी बॅकबोन व्यवस्थितरित्या होत आहे आणि मी चालत आहे, मी कुठे कुठे जात आहे. आणि त्यांनी स्वतःशी एक प्रॉमिस केलं की ओके, मी जर ह्यातून हील झालो तर मी हजारो लोकांना हील करेन. हा संशोधन मी पुढे नेईन की नेमकं असं का आहे, स्वतःत हीलिंग ताकद आहे आणि ती कशी जनरेट करायची ह्यासारख्या गोष्टी मी पुढे नेईन, त्याविषयी आणखीन मी अभ्यास करेन असं त्यांनी मनाशी ठरवलं होतं. सो मध्ये ते त्यांच्या डॉक्युमेंटरीमध्ये हे पण सांगतात की निगेटिव्हिटीचा सामना त्यांना खूप करायला लागला बिकॉज आपण इमॅजिनेशन वेगळं करत आहोत आणि आपल्या 3Dमध्ये गोष्टी खूप म्हणजे 3D म्हणजे हे रिॲलिटी आपला वर्तमान, ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी अनमॅचड होत्या की आपण व्हिज्युअलायझेशनमध्ये काय करतो, आपण रिॲलिटीमध्ये तर गोष्टी वेगळ्या आहेत, रिॲलिटीमध्ये निगेटिव्हिटी आहे, अशा सगळ्या गोष्टी. बट त्यांनी हार नाही मानली. ते स्वतःशी नेहमी सांगत राहिले की ओके, होत आहे. आणि त्यांनी खूप दिवस व्हिज्युअलायझेशन केलं एक स्पेसिफिक आणि शेवटी त्यांना रिझल्ट मिळाले, ते चालायला लागलेत. आणि त्यांना ज्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्ही चालू शकत नाही आहात, त्या डॉक्टरांना त्यांनी दाखवून दिलं की ओके, सेल्फ हिलिंग इम्पॉर्टंट आहे. सो अशी खूप उदाहरणं आहेत ज्याद्वारे सेल्फ हिलिंगद्वारे, व्हिज्युअलायझेशनद्वारे त्यांनी त्यांची हेल्थ परत मिळवलेली आहे. मला आशा आहे की ही इन्स्पिरेशन स्टोरी तुम्हाला तुमचं सेल्फ हिलिंग किंवा तुमचं जे काही आहे ज्यामध्ये तुम्ही स्टक आहात, हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप ह्यामध्ये तुम्हाला हेल्प करेल आणि हील होत राहा, पुढे जात राहा.